एक उपजिल्हाधिकारी, त्याची पत्नी आणि तिचा मित्र, एक असा कट ज्याने सध्या संभाजीनगर हादरले। पिस्तूल, विष आणि अघोरी विद्या हे सगळं एकाच घरात। आज आपण उलगडणार आहोत एक धक्कादायक रहस्य। नमस्कार, मी हुसेन नदाम आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका अशा घटनेच्या स्टोरीमध्ये जिथे विश्वासघाताने मृत्यूचं तांडव घडवण्याचा एक सुनियोजित प्रयत्न झालेला होता। ही घटना आहे संभाजीनगरची, मार्च 2025 ची। उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पोलिसात एक तक्रार दाखल केली, जी वाचून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। त्यांनी थेट आपल्या पत्नी सारिका कटके आणि तिचा मित्र विनोद उबाळे यांच्यावर स्वतःच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला। पण हा कट होता तरी कसा, पाहूयात। देवेंद्र आणि सारिका यांचं लग्न आंतरजातीय होतं। त्यांना 2 मुलं देखील आहेत। पण गोष्ट तिथून सुरू झाली जिथे सारिकाने अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र उपजिल्हाधिकारी असणाऱ्या पती देवेंद्र कटके यांच्याकडे मागितलं। पती देवेंद्र म्हणाले शासन निर्णयानुसार ते मिळणार नाही आणि इथूनच पत्नी असलेल्या सारिकाचं वर्तन बदललं। ती म्हणायची, तू कलेक्टर झालास तरी खालच्या जातीचाच, नोकरांसमोर अपमान, जातीवाचक शिव्या आणि एक धमकी, आता रक्तपात झाला तरी चालेल। पण थांबा, इथंच खरं ट्विस्ट आहे। 3 मार्चला देवेंद्र यांनी आपल्या गाडीमध्ये GPS लावलेला होता, जी गाडी पत्नी सारिका वापरायची। त्या दिवशी गाडीचा अलर्ट पतीच्या मोबाईलवर आला। देवेंद्र कटके यांनी पाठलाग केला तर समोर दिसलं दुसऱ्या कारमध्ये पत्नीचा मित्र असलेला विनोद उबाळे। त्याने पती देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखलं आणि पत्नी सारिकानेही जातीवाचक शिव्या दिल्या। पण ही तर फक्त सुरुवात होती। या घटनेनंतर पत्नीवर संशय आल्यानंतर देवेंद्र यांनी त्यांचं राहतं घर तपासलं। त्यांना घरामध्ये गादीखाली सापडलं काळं झालेला लिंबू, सूर टोचलेली बाहुली, फुलदाणीमध्ये बिबे आणि स्मशानामधील राख। हे सगळं काय होतं तर ही होती अघोरी विद्या। पत्नी सारिकाने मित्र विनोद आणि तिच्या आईच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असणाऱ्या पती देवेंद्र कटके यांच्या हत्येचा कट रचला होता। पिस्तूल, विष आणि काळी जादू सगळं एकत्र। तक्रारीत उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके म्हणाले, माझ्या जेवणातून मला थोडं विष दिलं गेलं, पण मी वाचलो। दरम्यान उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीवरून आता पत्नी सारिका देवेंद्र कटके, मित्र विनोद कैलास उबाळे, मेहुणा आतिश साहेबराव देशमुख, सासू सुवर्णा साहेबराव देशमुख तर मोलकरीण छायाबाई बालाजी गायकवाड यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियम तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमानुसार आता या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील हे करतायत। मित्रांनो, ही होती एका उपजिल्हाधिकाऱ्यावर त्याच्याच पत्नीने रचलेल्या हत्येच्या कटाची थरारक कहाणी। समाजामध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना तुमच्या समोर आणण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत नमस्कार।